नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महिला बाल विकास विभाग भरतीचा कट ऑफ किती लागेल याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, महिला बाल विकास विभाग भरतीमध्ये जर तुम्ही पेपर दिला असेल तर मित्रांनो आज आन्सर शीट आलेले आहे, त्यामुळे यामध्ये महिला बाल विकास विभाग भरतीमध्ये जे वेगवेगळे पद होते तर या पदानुसार कट ऑफ किती लागेल याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की सांगा। तर मित्रांनो पहा, कट ऑफ सांगायचं जर झालं तर मित्रांनो हा कट ऑफ फक्त यामध्ये कट ऑफ किती लागेल आपण सांगू शकत नाही। याचं कारण की मित्रांनो पहा असं आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे नॉर्मलायझेशनमध्ये मित्रांनो जवळपास 30 35 मार्काचा फरक पडू शकतो, त्यामुळे आपण या ठिकाणी कट ऑफ सांगू शकत नाही। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता पहा मित्रांनो, बरेच ठिकाणी तुम्हाला कट ऑफ सांगितला जात आहे, परंतु यामध्ये मित्रांनो पहा सत्य परिस्थिती जर सांगायची जर झाली तर मित्रांनो कट ऑफ सध्या कोणी सांगू शकत नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मात्र एक आपण सांगू शकतो सेफ स्कोर किती असू शकतो। तर ज्या विद्यार्थ्यांना 185 प्लस 184 मार्क आलेले आहेत, म्हणजे 180च्या वरील जे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांचा हा सेफ स्कोर आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। तरीसुद्धा मित्रांनो आता नॉर्मलायझेशनमध्ये ज्या विद्यार्थ्यांना 180 मार्क सध्या आहेत तर त्या विद्यार्थ्यांचे नॉर्मलायझेशनमध्ये थोडेफार मार्क जर वाढले तर ठीक आहे, जर यापैकी नॉर्मलायझेशनमध्ये जर 10-15 मार्क जर कमी जर झाले तरीसुद्धा यांचा या ठिकाणी चान्स जाऊ शकतो, हे लक्षात ठेवायचे आहे। त्यामुळे जोपर्यंत नॉर्मलायझेशन होत नाही तोपर्यंत कट ऑफ हे कोणी सांगू शकत नाही। मात्र सेफ स्कोर हा 180च्या वरील ज्या विद्यार्थ्यांचे मार्क आहेत तर या विद्यार्थ्यांचा सेफ स्कोर या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकतो। कारण की मित्रांनो समाज कल्याण विभाग जे काय महिला बाल विकास विभाग भरतीमध्ये जागा जर पाहिल्या तर जास्ती जागा नाहीत मित्रांनो, फॉर्म त्या तुलनेमध्ये थोडीशी जास्त आहेत, त्यामुळे याचा कट ऑफ हाय जाण्याची शक्यता दाट आहे। आणि नॉर्मलायझेशनसुद्धा बाकी आहे। आता तुम्ही BMCचा मित्रांनो रिझल्ट लागले, BMCच्या निकालामध्ये जर पाहिलं तर ज्या विद्यार्थ्यांना 132 मार्क होते पहा, ज्या विद्यार्थ्यांना 132 मार्क होते तर तो विद्यार्थी 163 वर आहे, पहा 163 वर आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना 158 मार्क होते तो विद्यार्थी नॉर्मलायझेशनच्या नंतर 161 मार्कावर गेलेले त्यामुळे मित्रांनो आता ज्या विद्यार्थ्यांना 132 मार्क आहेत तो पहा 163 वर गेलेले आहे, ज्या विद्यार्थ्यांना 158 मार्क होते तो विद्यार्थी 161 वर आलेला आहे। याचा अर्थ 132च्या तुलनेमध्ये आणि 158च्या तुलनेमध्ये 132 वारा मार्क विद्यार्थी या ठिकाणी समोर गेलेला आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आता सध्या कमी जरी मार्क असतील तरीसुद्धा जर तुमचं नशीब चांगलं असेल तर तुमचे जर 163 मार्क जर झाले तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी लागण्याचे चान्सेस जास्त आहेत। ज्या विद्यार्थ्यांचे 158 मार्क आहेत तर त्या विद्यार्थ्यांना साहजिक मित्रांनो पश्चाताप होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही। कारण की मित्रांनो पहा या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना 158 मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांचा स्कोर 161 झाला, म्हणजे त्याचे फक्त 3 मार्क वाढले। आणि ज्या विद्यार्थ्यांना 132 मार्क होते त्या विद्यार्थ्यांचा स्कोर आहे 163 वर गेलेला आहे। याचा अर्थ त्या विद्यार्थ्याचे जवळपास मित्रांनो 31 मार्क तब्बल पहा 31 मार्क वाढले आणि या विद्यार्थ्याचे फक्त 3 मार्क वाढले। मग पहा मित्रांनो या ठिकाणी नॉर्मलायझेशनमध्ये काही होऊ शकतं, यामध्ये आपण सांगू शकत नाही। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कट ऑफ हे आपण कोणीही सांगू शकत नाही। त्यामुळे याचं उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो, BMCमध्ये तुम्ही जर पेपर दिला असेल जे क्लर्कचा होता तर त्यामध्ये मित्रांनो अशा स्वरूपामध्ये झालेले। तलाठी भरतीमध्ये सुद्धा मित्रांनो तुम्ही काय नवीन नाही तर तलाठी भरतीमध्ये सुद्धा 30 35 मार्क विद्यार्थ्याचे वाढलेले आहेत। त्यामुळे अजूनसुद्धा कट ऑफ या ठिकाणी कोणीही डिक्लेअर करू शकत नाही किंवा कोणीही सांगू शकत नाही। फक्त माझ्या मते ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर हा 180चा आहे त्या विद्यार्थ्यांचा स्कोर या ठिकाणी आपल्याला सेफ म्हणता येऊ शकतो, ठीक आहे। तर तुमचं सुद्धा मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो। या ठिकाणी थांबूयात, पुन्हा भेटूयात एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, थँक्यू, धन्यवाद।